वरती माननीय सभागवती पूर्वा अतुल घरत मॅडम, मी विनंती करतो या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय यतीनजी भोईर सर आपणास आपल्या शुभ हस्ते आपण उपसरपंच मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान हे करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य केलेलं आहे, रोख रक्कम 5,000 रुपये आणि त्यांचं आपण या ठिकाणी करूया यथोचित स्वागत सन्मान। हे ताते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। डुक्टनगावच्या उपसरपंच मॅडम माननीय सौभाग्यवती पूर्वा अतुल घरत मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, त्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य केलं गेलंय। मानाची, सन्मानाची, अभिमानाची शाल आणि त्याचप्रमाणे स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह। आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे पूर्वा मॅडम, आपण स्थानपन्न व्हायचं आहे। सरपंच मॅडम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण उद्घाटन समारंभ 11 डिसेंबर रोजी बघितला। पोलीस पाटील महोदय साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, सन्माननीय संजयजी भोयाळ साहेब व्यासपीठावरती आहेत, आदरणीय हेमंतजी जाधव साहेबांना आपण पाहत आहेत, सन्माननीय परेशजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी पाहू शकाल, सन्माननीय विजयजी तरे साहेबांना आपण पाहू शकाल, आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांना आपण या ठिकाणी पाहतोय मुख्य व्यासपीठावरती। तदनंतर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, ज्यांचा आवाज आज या ठिकाणी आपण ऐकला, पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर आपण या ठिकाणी यायचं आहे। मी आदरणीय यतीनजी भोईर सर आपणास पुन्हा निवेदित करतोय, जे अध्यक्ष आहे ते स्पर्धेचे आपल्या शुभ हस्ते अतिशय चांगले आणि दिग्गज समालोचक जे पाहायला मिळत आहेत। आज तब्येत डाऊन होती, परंतु यतीन भोईर यांना शब्द दिला होता आणि त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करतोय। खूप खूप धन्यवाद सर। तदनंतर मिलन पंजाबी त्यांचं गुणलेखन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळालं। मी योगेश जाधव सर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मिलन पंजाबी आपण या। अप्रतिम ज्यांचं गुणलेखन गेली 4 दिवस आपण पाहिलं आणि त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करतो। योगेश जाधव सर जे आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं करू यथोचित स्वागत सन्मान। धन्यवाद। त्यानंतर गेली 3 दिवस आणि आजच्या 4थ्या दिवसामध्ये अतिशय चांगला आवाज मासवणकरांना सुद्धा आज प्राऊड फील होतो, अभिमान असावा। मासवणकरांचा गोड आवाज आदरणीय राहुलजी दानवा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय यतीनजी भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात राहुलजी दानवा आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि बहरत राहा असा संदेश देणारा बुके देऊन आपल्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत। येणाऱ्या कालावधीमध्ये रॉकी ग्रुप टिंबी मैदानात रॉकी ग्रुप चषकामध्ये सुद्धा त्यांचा आवाज नवीन वर्षाच्या निमित्ताने ऐकणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या राहुलजी दानवा यांच्यासाठी। थँक्यू व्हेरी मच सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर आणि आदरणीय यतीनजी भोईर सर। बक्षीस वितरण कार्यक्रमापूर्वी आपण या ठिकाणी जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे जे विद्यमान सचिव आहेत आणि डुक्टनगावचे माजी सरपंच आहेत आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांचं मनोगत आणि मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत। मी साहेबांनी विनंती करतोय की साहेब आपलं मनोगत आणि मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला मिळावं ही आपणास विनंती करतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना जोहार। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपले डुक्टनगावच्या सरपंच मॅडम प्रतिभा भोईर मॅडम,
डुकटनगावच्या नवनिर्वाचित उपसरपंच पूर्वा गरत मॅडम, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री हेमंत जाधव, माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, नंडोरे गावचे क्रिकेटवर अफाट प्रेम, माजी पंचायत समितीचे सदस्य श्री विजय तरेसाहेब, माझे मार्गदर्शक, पहिल्यांदा मला तिरुपतीला घेऊन गेलेले परेश पाटील सर, जांताराज सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान खजिनदार संजय भुयाल साहेब, गावचे पोलीस पाटील श्री कुणाल पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि अतिशय सुंदर असं समालोचन करणारे माझे मित्र, नेहमी मला सहकार्य करणारे प्रमोद सेगडे सर, त्याच्या समवेत राहुल दानवासाहेब, मिलिंद आणि सर्व संपूर्ण टीम आणि ह्या अक्षय स्मृती टीमचे आयोजक नियोजक यतीन आणि सगळी संपूर्ण टीम. मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून अतिशय सुंदर असं स्पर्धा आपण बघितली. स्पर्धेचं रूपांतर सुरुवात पहिलाच वर्ष हे मॅच ठेवण्याचं दुःख होतं आहे, कारण आमचा अक्षय अवघ्या 24व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्या नावाने ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली. त्याचे सहकारी, त्याचे मित्र, त्याचे मामा परिवार आणि आम्ही त्यांचे भाऊ. दुःख होतं आहे मित्रांनो. बघा, लहानपासून तर अवघ्या 24 वर्षात आमच्यात तो वाढला. त्याच्या बाबतीत मी थोडक्यात सांगेन. अवधी 3 वर्षाचा असताना त्याची आई गेली आणि तेव्हापासून त्याच्या मामा परिवाराने त्याचं पालनपोषण केलं आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याचं अल्पशा आजाराने निधन झालं. खूप वाईट वाटतं मित्रांनो. माणूस जन्माला येतो, त्याचं आज न उद्या निधन होतंच. मी एक आवर्जून करून सांगेन, कालच आमच्या डुकटन गावामध्ये खूप वाईट गोष्ट घडली. निखिल सुनील वजे यांचं अपघाती निधन झालं. या दोघांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून अतिशय सुंदर स्पर्धा पार पडली. स्पर्धा सांगितलं म्हणजे स्पर्धा हे एकाची नाही, 11 जणांची आहे आणि 11 जणांपैकी कोणी कमी नसतो, कारण 11 जण असतात तेव्हा ती स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडते. आपल्या सगळ्यांना संधी भेटते खेळायची. आयोजन नियोजन खूप चांगलं केलं, यतींनी चांगलं नियोजन केलं आणि चांगलं या स्पर्धेसाठी आम्ही जांताराज सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून का आम्ही फार मोठं काय दिलं नाही का, फार 25,000 दिले म्हणून भरपूर काय दिलं असं, पण एक देण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावच्या डुकटनच्या लोकप्रिय सरपंच आहेत, त्यांनी पण या स्पर्धेसाठी 5,000 दिले. उपसरपंच यांनी पण 5,000 दिले. या अक्षयचे मामा हेमंत जाधव, ते ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण टीम ट्रॉफ्या दिल्या. ह्या ट्रॉफ्या दिसतात त्या. हे का मी सांगतो, कारण ह्या टीमचा मी जरी प्रमुख अतिथी असेल या स्पर्धेचा, परंतु मी थोडा आयोजकमध्ये पण माझा सहभाग आहे, कारण ही पोरांनी स्पर्धा ठेवली त्याच्यामध्ये आम्ही थोडा सहकार्य केलं. तसंच योगेश यांनी पण चांगली सहकार्य केलं. खूप चांगल्या स्पर्धा पार पडल्या. सर्वांचं अभिनंदन ज्या टीमने भाग घेतला त्यांनी, आणि मासवण सूर्या मासवण टीमचं अभिनंदन. तसंच नंडोरे स्टार टीमचं पण अभिनंदन आणि सर्वांचं जे 4 संघ होते त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब. चांगलं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. तदनंतर आपण त्यांच्या माध्यमातून प्रवीण डीजे आपण आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी आशिष जाधव आपल्यास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं सन्मान करायचा आहे. 4 दिवस गेली खूप चांगल्या प्रकारचं ज्यांनी रिझवलं. प्रवीण डीजे अँड मंडपचे ऑनर आहेत आणि त्यांचा आपण करूया सन्मान. धन्यवाद. तदनंतर पाटील नेटवर्कची टीम ऋतुज पाटील आणि अतुल यादव. ऋतुज आपण यायचंय. ऋतुजची ही नवीन सुरुवात जी बघायला मिळते. ब्रँड पहाडोली. मी राहुल शनिवार आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पाटील नेटवर्कची टीमचा सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे. अतिशय चांगलं लाईव्ह जे बघायला मिळालं या मैदानावरती. ऋतुज पाटील खूप खूप धन्यवाद. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जे दाते लाभलेत
त्यांचं नाव मी एकदा या ठिकाणी घेतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल रोख रक्कम 25,000 रुपये जे मला सौजन्य केलेली आहे जाणता राजा सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. संस्थापक आहेत आदरणीय राघव देशमुख साहेब आणि सचिव आहेत सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब. त्याचप्रमाणे सरपंच मॅडम प्रतिभा मुकेश भोईर मॅडम यांच्या माध्यमातून तिसरे बक्षीस रोख रक्कम 5,000 रुपये. आदरणीय हेमंत जाधव साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला गोल्डन ट्रॉफीज लाभल्या विद्यमान सदस्य. त्याचप्रमाणे YB कलेक्शन आदरणीय विश्वासजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सरशिप केली गेली. सन्माननीय कैलासजी तरे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. आदरणीय योगेशजी हरिचंद्र जाधव सर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. आदरणीय शरदजी यशवंत भुयाळ साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये. आदरणीय सचिनजी पिंपळे साहेब माजी पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. वीर धरतीपुत्र संस्था दुकटण यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. आदरणीय आकाश विष्णू खडव साहेब जे विद्यमान सरपंच आहेत दुर्वेस त्यांच्या माध्यमातून 3,000 रुपये. गोवाडे गावचे माजी सरपंच ईश्वर वसंत बरड साहेबांच्या माध्यमातून 1,111 रुपये. या गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच मॅडम पूर्व अतुल घरत मॅडम यांच्या माध्यमातून चतुर्थ बक्षीस 5,000 रुपये. आदरणीय अरुण तुंबडा साहेबांच्या माध्यमातून 1,010 रुपये. आदरणीय सूरज कंडी साहेब खामलोल यांच्या माध्यमातून 500 रुपये. नंदेश वासुदेव तुंबडा साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये. सन्माननीय संजयजी पवार साहेब माजी सरपंच मासवड साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. पंढरी दुमडा साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. जितेंद्र शेनेरा साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये जे विद्यमान सरपंच आहेत खामलोली. आदरणीय राकेशजी दुमडा साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. त्याचप्रमाणे सन्माननीय नितीनजी पाटील साहेब माजी उपसरपंच दुकटण साहेबांच्या माध्यमातून 2,100 रुपये. सन्माननीय सुनीलजी पांडुरंग धानवा साहेबांच्या माध्यमातून 2,100 रुपये. आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब 1,000 रुपये. आदरणीय विवेकजी बसव सर 2,000 रुपये आणि कुणालजी पाटील सर 1,500 रुपये. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खऱ्या अर्थाने स्पर्धा म्हटली की दाते खूप महत्त्वाचे असतात. या सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करतोय. आणि तदनंतर मी डायरेक्टली या ठिकाणी जातोय आता मात्र बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे. तदनंतर मी विनंती करतोय या गावच्या सरपंच मॅडम प्रतिभा भोईर मॅडम आपल्यास विनंती करतोय की आपल्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत आणि मार्गदर्शन आम्हाला मिळावं. अक्षय स्मृती ज्या 4 दिवसाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या सर्वप्रथम आयोजकांचं आणि नियोजकांचं खूप खूप आभार मानते की मला पहिल्या दिवशीसुद्धा त्यांनी मानसन्मान दिला. आजही मानसन्मान दिलेला आहे. क्रिकेटचं मी प्रत्येक वेळेस इथे असते उपस्थित पण म्हणजे क्रिकेट म्हणजे काय स्पर्धा असतात ह्या माहिती असतात आपल्याला की स्पर्धेसाठी 2 खेळाडू किंवा इतर टीम सर्व असतील तर स्पर्धा आयोजित केल्या जातात. कारण एकटा माणूस खेळू शकत नाही किंवा काही ज्या स्पर्धा आहेत त्या ह्याच्यामध्ये असतात म्हणजे खेळाडूंचं एक उत्सुकता असते. त्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ काही सर्वांची नावं घेत नाही आणि जेवढ्या टीम इथे उपस्थित होत्या 4 दिवसासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण सर्वांनी बक्षीस हे 4च टीमला भेटेल असं नाही कारण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे खेळ खेळलेला असतात आणि सगळ्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. आणि एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सरपंच मॅडम आपलं मुलाचं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल. चला आपण जाऊया आता डायरेक्टली या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट यांनी गोष्टीस कोणी सांगू शकेल ज्याने 8 विकेट मिळवलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. लकी स्टार नंडोरे टीमचा आहे रोहित गोडके 8 विकेट सहित बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. मी विनंती करतोय सन्माननीय संजयजी भुयाळ साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे. बेट्स बॉलर जबरदस्त पद्धतीने ज्याची गोलंदाजी पाहायला मिळाली चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रोहितसाठी. वेल बॉलिंग रोहित गोडके. तदनंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज
ज्याच्या बॅटमधून 87 धावा आल्यात असा अपूर्व वेडगा. अपूर्व आपण यायचं आहे लकी स्टार नंडोरे टीमचा. हे सन्माननीय विजयजी तरे साहेब आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पेट्स बिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट ज्याने 5 झेल टिपले आणि 2 रनआउट केले. सूर्य मासवण टीमचा जयेश भोईर ठरतोय पेट्स बिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. मी सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांनी विनंती करतोय की साहेब आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. कुणालजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहेत. धन्यवाद. तदनंतर मी विनंती करतोय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय हेमंतजी जाधव साहेबांना जे अक्षयचे मामाश्री आहेत की आपलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करावं आणि मार्गदर्शन द्यावं. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी प्रथम वर्ष अक्षय स्मृती या संबंधित अथक परिश्रम आपला यतीन भोईर आणि तसेच आपल्या पाड्यातील पूर्ण टीम भरपूर अशी मेहनत करून आणि 4 दिवसाची ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तसेच राहुल समालोचक प्रमोद सेडके सर तसेच आपले जे विजेते झालेल्या 4 संघ पहिलं वर्ष अक्षय स्मृती ह्याच्या संदर्भात सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्याबद्दल सगळ्यांचे स्वागत करतो. मी धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने मी एक अक्षय स्मृती याच्या आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून एक शब्द सांगायला सांगतो की क्रिकेट तुम्ही खूप प्रमाणात चांगलं खेळा, तुम्ही तंदुरुस्त व्हा आणि आपले आईबाबांचं आणि आपल्या गावाचं नावलौकिक करा आणि आपल्या समाजामध्ये आपला एक तरी मित्र असा ठेवा की समोरचा आपल्या एखाद्या मनामध्ये आपलं दुःख असलं तर ते मित्राला आपण तिथे शेअर करू शकतो. आणि आपला जो जीवन प्रवाह, कारण की आजकाल काही गोष्टी अशा लहान लहान गोष्टीमुळे एखाद्या आत्म हे करतात, सुसाईड करतात. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण की आपले आईबाबा एवढ्या लहानपासून त्यांना लहानाचा मोठा करतात आणि ते आईबाबांचे काय स्वप्न असतात बिचाऱ्यांचे आणि या वयामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडतात. फक्त एवढाच मला संदेश द्यायचा होता. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद हेमंतजी जाधव साहेब. भावना दाटून आल्या आणि त्या व्यक्त करायच्या होत्या त्यांना. तदनंतर मी या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय यतीनजी भोईर सर आपणास विनंती करतोय की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सर्वप्रथम स्पर्धेत सहभागी झालेल्या 40 संघांचे पहिल्यांदा खूप खूप आभार. स्पर्धा सांगितले म्हणजे नुसतं स्पर्धा म्हणून होत नाही. स्पर्धेला म्हणजे संघ लागणे महत्त्वाचे पडतं. कारण स्पर्धा सांगणे म्हणजे संघांनी घेतलेल्या सहभागांचे पहिल्यांदा खूप खूप आभार मानतो. आणि त्यानंतर स्पर्धा तर आम्हाला करायचीच होती, पण अशी स्पर्धा करू असं काही वाटलं नव्हतं. आमच्यातूनच आमचा म्हणजे लहानाचा भाऊ लहानापासून एकत्र खेळलो. आम्हाला वाटायचं की एकत्र स्पर्धा भरू, पण आज असं वाटतं का त्याच्या नावाने स्पर्धा केली हे आम्हाला दुःख वाटतं. कारण की आम्हाला सर्वांना मिळून आम्हाला पाड्याचं करायचं होतं, पण आत्ता आमच्यातूनच लहानापासून खेळलो आणि त्याच्याच नावानं स्पर्धा केली हे थोडं वाईट वाटतं. पण इतर समज स्पर्धा आहे, आम्ही याचं नाव अक्षयचं नाव खूप पुढे नेऊ आणि इथं पहिलंच वर्ष होतं, याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आम्ही भारी करू. आणि माझ्यासोबत मला साथ दिलेली प्रसाद काका, हेमंत काका आणि योगेश दा. मी तर समज होतोच, योगेश दा पण कोणत्या जॉबला येतो, काका होते हेमंत काका. मी बोललो सहकार मी पुढे घेतो, पण पुढे मदत लागली तर सांगा. आणि पहिले म्हणजे आमचे दुपटण गावचे लहानापासून जन्म झालेले राघव देशमुख, मी त्यांच्याकडे आता पण कामाला आहे म्हणजे दादा.
आणि ते आता संस्था चालवतात. त्यांना कधी पण कुणी पण सांगितलं आम्हाला एवढी एवढी रक्कम पाहिजे, एवढं बक्षीस पाहिजे, ते कधीच कुणाला नाही बोलणार. त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्यासोबत असलेले दोघेजण आशिष आणि राहुल, आणि मी कधी पण सांगा, कधी पण राहुल हे करायचं, आशिष ते करायचं, हा भाऊ करू, यांच्या दोघांचे खूप खूप आभार मानतो. आणि म्हणून ही स्पर्धा अक्षय नावाने पार पडली, याचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद यतीनजी भोईर सर. चला, तदनंतर आपण वळूया पुढचा अवॉर्ड, चतुर्थ पारितोषिक जे पटकावलं आहे पोचाडे संघ आपण या. आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी उपसरपंच मॅडम माननीय सौभाग्यवती पूर्वा अतुल घरत मॅडम आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या पोचाडे टीमसाठी. जबरदस्त प्रदर्शन जे बघायला मिळालं, पोचाडे टीम जी बघायला मिळते आणि चांगलं प्रदर्शन केलं. पार्थ घरातला पण पाहत आहेत, जितेश शेलार, चिन्मयला आपण त्या ठिकाणी पाहत आहेत आणि चांगलं योगदान त्यांचं राहिलं. पोचाडे संघ अक्षय शेलारांची जबरदस्त गोलंदाजी देखील आपण बघितली. उदित शेलारची गोलंदाजी अप्रतिम बघायला मिळाली. अभिनंदन पोचाडे संघ आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर तृतीय पारितोषिक जे पटकावलं आहे ओम साई सागावे संघ, संपूर्ण टीमला मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. सूर्या गट लो पॅनलच्या माध्यमातून हा संघ आला आणि तृतीय क्रमांकावर आपलं नाव कोरलं. आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय ग्रामपंचायत डुकटनच्या सरपंच मॅडम माननीय सौभाग्यवती प्रतिभा भोईर मॅडम, आपणास आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करायचा आहे. अप्रतिम खेळ भूषण तरे यांचा बघायला मिळाला, जितू पवार हे देखील बघायला मिळालेत. विजयची चांगली गोलंदाजी राहिली. आणि तृतीय क्रमांकावर ज्या संघाने नाव कोरलंय त्या टीमचं नाव आहे ओम साई सागावे. सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हा अवॉर्ड. नारी शक्ती या ठिकाणी आपण पाहत आहेत, सरपंच मॅडम आणि उपसरपंच मॅडम. आणि हा अवॉर्ड सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते वितरित केला जातोय. आणि तदनंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा अवॉर्ड जो या ठिकाणी पाहायला मिळतोय मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस कोणी सांगू शकेल मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? ज्याने या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतलेत, ज्याने या स्पर्धेमध्ये 64 धावा केल्यात. अजय भोईर, ब्रँड ऑफ मासवण ठरतोय मॅन ऑफ द टुर्नामेंट. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय यतीनजी भोईर सर, आदरणीय राहुल शनवार, आदरणीय आशिष जाधव, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. बघा, हे 3 लहान वयवर्ष आहे परंतु आयोजन अतिशय दमदार बघायला मिळालं. आणि या त्रिमूर्तीच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अजय भोईर यांच्यासाठी. 64 धावा आणि 7 विकेट. ब्रँड ऑफ मासवण, मासवणचा सुपरस्टार अजय भोईर ठरतोय मालिकावीर. कॉंग्रॅच्युलेशन अजय. तदनंतर आपण जाणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे पटकावलेलं आहे लकी स्टार नंडोरे या टीमने. मी संपूर्ण टीमला इन्व्हाइट करेन आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय हेमंतजी जाधव साहेब आपणास, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आणि आदरणीय योगेशजी जाधव सर आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. आशिष कडू यांचा जबरदस्त खेळ बघायला मिळाला. तदनंतर रोहित घोडकेची चांगली गोलंदाजी, अपूर्व वेडगा ज्याने बेट्स बॅटर मिळवला, रोहितने बेट्स बॉलर अवॉर्ड मिळवला. दीप तरेचा खेळ आपण बघितला. विपुल पिलेंना वैभव इबारचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि द्वितीय क्रमांकावर नाव कोरताना बघायला मिळत आहेत. मी विनंती करतो या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय हेमंतजी जाधव साहेब आणि आदरणीय योगेशजी जाधव साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे. अप्रतिम खेळ लकी स्टार नंडोरे या टीमचा बघायला मिळाला. सामना 1 षटकांचा झाला, अंतिम सामना, आणि अंतिम सामन्यामध्ये अपयश आले परंतु यंदाचा हंगाम या टीमने गाजवलाय. आणि खऱ्या अर्थाने या वीकमध्ये 2 वेळा हा संघ क्वालिफाय देखील झाला आहे. आणि पुढील वाटचालीस आशिष कडू आणि संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तदनंतर
या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन संघ सूर्या मासवण संपूर्ण टीमला मी इन्व्हाइट करेन. आपण या आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब, अध्यक्ष राघवजी देशमुख साहेब जे बघायला मिळत आहेत, माजी सरपंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते, आणि आदरणीय संजयजी भोयाळ साहेब जे विद्यमान खजिनदार आहेत, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपये या ठिकाणी मिळालेले आहे. असे दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्याचा ठसा त्यांनी घेतला आहे. आज जाणता राजा सामाजिक सेवा संस्था हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. डुकटन गावातील 350 महिलांना जे आपण बघितलं, नवदुर्गेचं दर्शन घडवलं. या विभागातील 8 ते 10 अशा शाळा आहेत ज्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला गेला, वह्या पुस्तके वाटप केली गेली. आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये मग ते बहाडोली गाव असू दे, बहाडोलीची यात्रा असू दे, तेथे मोठी देणगी. खामलोलीमध्ये आपण हरिपाठ बघितला, तेथे मोठी देणगी. आणि आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांचा हा मोलाचा वाटा आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सूर्या मासवण संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. जयेश भोईर, अजय भोईर, राहुल भोईर जबरदस्त प्रदर्शन. विराज पवार मेडन ओव्हर. अनिल जाधव, सुनील जाधव हे बंधू. आकाश लहांगे,